जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आईला कधी साडी चांगली भेटली म्हणजे खूप मेहनत केली आणि मी खूप कष्टातनं दिवस काढलेत. साडी कधीच भेटली नाही तिला. आता कोलॅबरेशन सुरू झाले. 9 रंगांच्या 9 साड्या तिला मी गिफ्ट केल्या. वडिलांनी पण खूप कष्टात दिवस काढलेत. त्यांची खूप इच्छा होती की त्यांना फोन घ्यायचा. तर घ्यायचा अजून त्यांना घेतलेला नाहीये, पण त्यांना त्यांची पहिली इच्छा होती की सायलू मला तू ड्रेस घेऊन दे. की जेव्हा आपण यात्रेला जाईल ना, यात्रा असते आमची मोठी, तर तू ड्रेस घेऊन मला दे. तर मग मागच्या वर्षी पूर्ण यात्रेचा सगळ्यांना ड्रेस मीच घेऊन दिले होते. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे एक अशी जिजाऊंची लेक जिनी अखंड महाराष्ट्राला एक गोष्ट सिद्ध करून दाखवली की फॉलोअर्स वाढवण्यासाठी, तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी अंग प्रदर्शन करण्याची गरज नाहीये, तर तुमचा कॉन्टेंट त्या पद्धतीचा असला पाहिजे. आणि नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या वाक्याने सुरुवात करणारी आपली जिजाऊंची लेक म्हणजे आपली सायलीताई. ताई नमस्कार. 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 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. तर आज मी चालली आहे शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचबरोबर अशा एका व्यक्तीला मी भेटणार आहे जो की जे आहेत की सगळ्यांना मोटिवेट करत असतात, त्यांना मी भेटायला चाललेले. सो चला बघूयात. आता खूप आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागलं, ट्रॅव्हलिंग मध्येच गेलं, झोपायला लागली लिटरली. आता म्हटलं काहीतरी खाऊ, जरा फ्रेश होऊ थोडंसं. मग आता खायला आलं, छान असं नाश्ता वगैरे करतो आणि मग आता पुढच्या प्रवासाला जायचंय, सुरुवात करायची आहे. त्याच्याबाबत खूप गडबड चालली. मस्त खाऊन पिऊन झालं, आता निघालं. आता ऑन द वे सुरू झालं आमचं ट्रॅव्हलिंग. आता असं ट्रॅव्हलिंगचा कंटाळा येतो पण आता आपल्याकडे काही विमान नाही की डायरेक्ट झुपकन विमानाने गेला असं. चलो आता. सगळ्यांना इतका वेळ सांगितलं नव्हतं मी कुठे आली आहे. मी तर बोलले शिर्डीला आली आहे, पण मी आली आहे श्रीरामपूरमध्ये वैभव दुस या दादांना भेटण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथे माझा पॉडकास्ट सुद्धा होणार आहे. आणि चला मग बघूयात. तुम्हाला पॉडकास्टला बघायला भेटणार आहे, खूप साऱ्या गप्पा होणार आहेत, छान छान त्यांच्याकडून आपल्याला मोटिवेशन भेटणार आहे. तर चला बघूयात आणि दादांना भेटूयात. खूप एक्साइटमेंट आहे भेटण्याची. खूप दिवसांपासून भेटायचं चाललं होतं, पण कसं असतं योग यावा लागतो, त्याशिवाय काय होत नाही. तर तो योग आलेला आहे फायनली दादांना भेटण्याचा. तर चला तर मग. कधीतरी पुढच्या वेळेस कधीतरी येणं झालं ना, डायरेक्टली घरी ये, त्यावेळेस वहिनी पण राहील, सगळ्यांची भेट होईल, मम्मीची, वहिनींची वगैरे. जरी तुला असं वाटलं की तू जरी घरी थांब, काही नाही, आपलं एकदम मोठ्या भावाचं घरी तुझ्या डायरेक्टली हक्काने यायचं. सर्व काय नाहीये, कोणाचाही असो, तो एक टाइम पिरियड आहे. माझं नाव सुद्धा परमनंट नाहीये. उद्या माझ्यापेक्षा इथून तरी चांगलं दिसणारं, असणारं, बोलणारं, सांगणारं, व्यक्त होणारं मार्केटमध्ये येणार आहे. उद्या त्याचंही नाव होणार आहे. जसं मी समोरच्याला सांगतो ना की अरे नाही तू कर रे, होईल सगळं, तसं त्याचं पण होणार आहे ना. मग पण जोपर्यंत आपला टाइम पिरियड आहे ना, तोपर्यंत आपल्याला गोष्टी आपल्याला करून घेता आल्या पाहिजे. पण ट्रेंडच्या हिशोबाने नाही चालायचं. ट्रेंड आपण तयार करायचा. जे आपण करू ना तो ट्रेंड झाला पाहिजे. 200 रुपयाचं घड्याळ घालायचं आपण, पण 2000च वाटलं पाहिजे समोरच्याला. आपल्या हिशोबाने इथून ट्रेंड चालू कर. त्यामुळे तू असा काहीतरी विचार कर, एक युनिक. आईची खूप इच्छा आहे की म्हणजे तुम्हाला मी फॉलो करते आधीपासून, तुमचे व्हिडिओ वगैरे बघते. नाही दादांना भेटत खूप दिवसांपासून विचारते, पण कसं योग सुरू येत नाही किंवा काही गोष्टी होत्या कॉलेज. तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी अंग प्रदर्शन करण्याची गरज नाहीये, तर तुमचा कॉन्टेंट त्या पद्धतीचा असला पाहिजे. आणि नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या वाक्याने सुरुवात करणारी आपली जिजाऊंची लेक म्हणजे माझे फ्रेंड सर्कल सगळ्यांची साथ. पहिला व्हिडिओ कोणता होता जो व्हायरल झालेला?
तर तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता होती, ती म्हणजे वैभव दादांना भेटण्याची. आणि फायनली मी वैभव दादांना भेटले आणि खरंच खूप भारी वाटतंय. आणि आम्ही दोघं पण शेतकरी कुटुंबातली मुलं आहोत आणि एवढं भारी वाटतंय ना. त्यांनी काय मोटिवेट केलंय ना, काय बोलू म्हणजे काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत वैभव दादा. नमस्कार मित्रांनो. ताई खूप छान ब्लॉग बनवतीये, काहीतरी शून्यातनं काहीतरी उभं राहतीये. आपली एक शेतकऱ्याची मुलगी, जिजाऊंची लेक, स्वतःच्या पायावरती घडण्याचा प्रयत्न करते. तिला काय पाहिजे? आपल्या सगळ्यांचं प्रेम पाहिजे, आपल्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. जो सपोर्ट तिला तुम्ही करतायच आहे, असाच सपोर्ट पुढेही करत राहा. आणि हां, आपल्या ताईच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद दादा. थँक्यू दादा, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असेच राहू द्यात. थँक्यू. मोठ्या भावाचं प्रेम हमेशा तुझ्यासोबत असणार. थँक्यू. कशी आहेस? मी मस्त. तर छानसा असा पॉडकास्ट वगैरे झाला. आता आम्ही तिथून निघालो.